ओपनिंग जोड़ी मैदान पर जा चुकी है। चंदन नाइक स्ट्राइक पर है, प्रवीण नाइक उर्फ पापा नॉन स्ट्राइकर एंड पर, और पहला ओवर लेकर पावर प्ले का ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गणेश कलगुटकर गेंदबाजी करने के लिए 6 ओवर का मैच है। पहले गेंद पर बेहतरीन शॉट, गेंद थोड़ी सी हवा में लेकिन फील्डर से दूर है, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते तब तक एक सिंगल के साथ गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम ने अपने रनों का खाता शुरू किया। छोड़ा जाने दिया ऑफ स्टंप से बाहर, गेंद वाइड बॉल का इशारा, एक सिंगल मिला स्कोर के खाते में। बेहतरीन शॉट मिड विकेट बाउंड्री पर, लेकिन ओ मिस फील्डिंग और गेंद चलेगी बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। 4 रन मिल गए स्कोर के खाते में, थोड़ी सी मिस फील्डिंग मिड विकेट पर और उसी का फायदा मिलता हुआ चौके के साथ स्कोर पहुंचा टोटल 6 रन पर। प्रवीण नाइक उर्फ पापा नॉन स्ट्राइकर एंड पर चंदन नाइक पहला ओवर जारी है। सावंतवाड़ी 11 क्रिकेट टीम ने टॉस जीता और गणेश कलगुटकर जो एक बहुत ही अच्छे गेंदबाज है, सामने अच्छे बल्लेबाज है। बहुत बेहतरीन शॉट, स्लॉग से स्क्वायर लेग बाउंड्री पर, कोई मौका नहीं, कोई फील्डर नहीं मौजूद पावर प्ले में। अंपायर थोड़ा सा ज्यादा ले रहे हैं और गेंद चलेगी बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए, और 4 रन मिल गए स्कोर में। गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी कर रही है। पहला मैच जीत चुकी है गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम, ये दूसरा मैच मैदान पर खेल रही है। सामने सावंतवाड़ी 11 क्रिकेट टीम भी दूसरा मैच, लेकिन पहले मैच में हार का सामना करना पड़ चुका है। बहुत अच्छी गेंद इस बार, अच्छी लाइन पर ऑफ स्टंप पर बल्लेबाज को बीट करती हुई, और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। फिर से बाहर, थोड़ी सी तेज गेंद करने की कोशिश, अतिरिक्त प्रयास कर रहे हैं मेरे ख्याल से गणेश कलगुटकर, लेकिन लाइन पर भटक रहे हैं, और एक बार फिर से वाइड बॉल के साथ 1 रन मिला स्कोर के खाते में गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम के। फुल टॉस, थोड़ा सा मिस टाइम शॉट, मिड ऑन पर मौका मिला और नो बॉल का इशारा अंपायर का। जो बीमर गेंद थी, अतिरिक्त जो ऊंची गेंद थी, इसीलिए अंपायर का इशारा हो चुका था नो बॉल का। तो टोटल 2 रन मिले और आने वाली गेंद के लिए अंपायर का इशारा हो चुका है। फ्री हिट का स्कोर आगे बढ़ा इस सिंगल के साथ 13 रनों पर। फ्री हिट की गेंद और सामने है चंदन नाइक। स्लोअर 1, फ्री हिट की गेंद पर इस बार गेंद को खेला स्क्वायर लेग बाउंड्री पर, और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए, 6 रन मिले स्कोर में। 6 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 19 रन पर। 19 विदाउट लॉस। ओपनिंग जोड़ी के बीच में एक बड़ी शुरुआत होती हुई मैदान पर बिना किसी नुकसान से 19 रन। इस बार फिर से एक बार ऑफसाइड पर, कवर पॉइंट बाउंड्री पर एक लंबी दौड़ लगाई, 1 रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, लेकिन 2 रन लेने से नहीं रुक पाई दोनों बल्लेबाज। थोड़ा सा महंगा साबित हुआ जो पहला ओवर पावर प्ले का ओवर, वो सावंतवाड़ी 11 क्रिकेट टीम की ओर से, और पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है टोटल 21।
चैलेंज ओवर का इशारा अंपायर का। देखना होगा इस चैलेंज ओवर में क्या होता है, किस तरह से ये दोनों बल्लेबाज जो विस्फोटक बल्लेबाज है और पहले ओवर में बिल्कुल ठीक ठाक बल्लेबाजी हो चुके, 21 रन बन चुके पहले, जो कि ओपनिंग जोड़ी के बीच में, और चैलेंज ओवर का इशारा हो चुका है और चैलेंज ओवर में गेंदबाजी करने के लिए दिखाई देते हुए सर्वेश नाइक, जो लेफ्ट आर्म तेज गेंदबाज है, और सामने बल्लेबाज है प्रवीण नाइक उर्फ पापा। 38 सर्कल पर सभी फील्डर इस चैलेंज ओवर में। पुलर लेन की गेंद, एक जोरदार अपील अंपायर की ओर, और जब तक शॉर्ट स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड करते, लेग बाइज का इशारा और एक सिंगल बन गया स्कोर के खाते। लेकिन एक अच्छी शुरुआत गेंदबाजी में सर्वेश नाइक की, बल्लेबाज को बिल्कुल बीट किया था इस गेंद पर, थोड़ी सी लेग स्टंप को छोड़कर निकल रही थी इसलिए बच गए। 22 एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, और सामने स्ट्राइक पर अब सामना करते हुए आने वाली अगली गेंद का चंदन नाइक। फिर से पुलर लेन की गेंद, बहुत अच्छी गेंद, तेज गेंदबाजी कर रहे लेफ्ट आर्म राउंड विकेट, और दो लगातार गेंदे जो बल्लेबाज को परेशान करती हुई चैलेंज ओवर में। एक सिंगल बन चुका है, अभी भी 15 रन चाहिए और आने वाले 4 गेंदों का खेल इस ओवर का बाकी है। फिर से अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी, एक यॉर्कर लेन की गेंद, कोई मौका नहीं दिया। विकेट के पीछे है अमेय रेडकर, जो और एक बेहतरीन का खिलाड़ी है, बेहतरीन बल्लेबाज भी है, लेकिन देखना होगा आने वाली गेंद बहुत महत्वपूर्ण रहेगी इस ओवर की। ओ, ये इस बार स्लॉट में गेंद मिली लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, और गेंद चली गई डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। 4 गेंदों में 7 रन बन चुके हैं, 9 रन चाहिए, जो 16 रनों का चैलेंज ओवर है, और 9 रन बनाने के लिए गेंदे बाकी है दो। 2 चेंडूत 9 धावा, 2 गेंदे बाकी है। देखना होगा सर्वेश नाइक अगली गेंद लेकर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर। फुल टॉस, देखना होगा गेंद जारी है बाउंड्री लाइन पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। मेरे ख्याल से यॉर्कर करना चाहते थे लेकिन फुल टॉस कर बैठे, और चंदन नाइक ने उस गेंद का फायदा उठाया, एक मिनट आपके फील्डर के ऊपर से गेंद को प्लेस किया और मिले 4 रन स्कोर के खाते में। देखना होगा 16 रनों का चैलेंज ओवर, आखिरी गेंद इस ओवर की, छक्का लगाना पड़ेगा, 4 रन बनाने से बात नहीं बनेगी चंदन नाइक के लिए। फुल टॉस, लेकिन फायदा नहीं मिला, लेग स्टंप पर थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद थी। स्क्वायर लेग पर, शॉर्ट स्क्वायर लेग पर गेंद फील्ड होती हुई थ्रो पहुंचा विकेट कीपर के हाथों में, सिंगल बना, तो इस चैलेंज ओवर में समीर बने टोटल रन 12 रन बने, तो स्कोर में मिलेंगे 6 रन। तो ये 6 रन मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त हुआ, और 2 ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर हो चुका है टोटल 27। टोटल स्कोर हो चुका है 27। 4 ओवर का खेल बाकी है। गेंदबाजी में परिवर्तन और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते हैं, आइए संतोष मरिये के साथ।
हॅलो. धन्यवाद नाईक सर. आपण पुन्हा एकदा मॅचकडे येऊया. पहिला हादरा बसतोय, पहिला गडी बाद होतोय. चंदन हा माघारी परततोय. पहिला धक्का बसतोय. प्रथम फलंदाजी करतोय गणपती वॉरियर्स पोंडा संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर. तर आपण सामना पाहतायत गणपती वॉरियर्स पोंडा विपक्ष सावंतवाडी 11 या दोन संघामध्ये. षटक क्रमांक 30 आणि या तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. गोलंदाज अनुज. न्यू बॅटर अमित. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू पंचाने नो घोषित केलाय. दिशाहीन चेंडू. गोलंदाज दिशा भरकटतोय आणि पंचाने नो घोषित केलाय. तर गोलंदाजीमध्ये बदलाव होईल. गोलंदाज बाद केला जाईल. थ्रो बॉलचं ऑब्जेक्शन. त्यानंतर न्यू गोलंदाज सिद्धेश केदार. इथे मात्र ऑन साइडला चेंडूचा प्रवास होतोय. एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेक होते स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 29 धावा. प्रथम फलंदाजी करतोय गणपती वॉरियर्स मोठा संघ. नाणेफेक हरल्यानंतर एका बाजूने आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय प्रवीण नाईक उर्फ पापा. तर त्याला साथ देतोय न्यू बॅटर अमित नाईक. ही जोडी मैदानात. पुढील चेंडू सिद्धेश केदार. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला यायला दिलं. जागा बनवली. बॅकफुटवर जाऊन बॉटम हँडचा सुरेख वापर केला. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. तिसरं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय गणपती वॉरियर्स पोंडा संघ. एक बाजूने प्रवीण नाईक. या बॅटरचं नावाचं वादळ घोंगतंय या मैदानावरती. नक्कीच हा खेळाडू हल्लीच्या मौसमामध्ये टचमध्ये आहे. इन्फॉर्म खेळाडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल सिद्धेश. टपलकर धावसंख्या 35 धावा. पुढील चेंडू फेस करण्यासाठी प्रवीण नाईक. कोलवर चेंडू. यावी चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. उंचाई लंबाई दुरी एलिव्हेशन सर्व काही भेटणार. अप्रतिम फटका. घुटनात एक तमाशा देख आणि डीप मिड विकेटला चेंडूला क्लिअर केलंय पापाने आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली. 41. 41 धावा. 41 धावा. धावपलकावर आक्रमण झालंय. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती प्रवीणकडनं आक्रमण होते. केदारवरती थोडासा दबाव येईल. केदार पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेट. अप्रतिम चेंडू होता. फुल लेनचा चेंडू होता. खोदून काढलाय. जमिनीलगतचा फटका. जमिनीची मदत घेतली. डीप वायडिश लॉंग क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. सुंदर अप्रतिम क्रिकेट पाहायला भेटते प्रवीण नाईक कडनं. कारण या अगोदरच्या 2 चेंडूवरती षटकार त्यानंतर एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. यावी खोलवर चेंडू बॅकफुटवर जाऊन खोदून काढलाय. चेंडूला छोटं हेलिकॉप्टर उडवलंय. डीप वायडिश लॉंगला क्षेत्ररक्षक घेतोय. एकच धाव लीला पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या टोटल ही 43 धावा. 43. जवळ जवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय गणपती वॉरियर्स मोठा संघ. डीजे
खूपच बाहेर चेंडू डाऊन द लेग साइड चेंडू पिच झालाय. पंचाने दोन्ही हात समांतर केले आणि या अतिरिक्त बोनस धावेने धावफलक हे परावर्तित झालाय. धावफलकावर धावसंख्या टोटल 44, 44 धाबा धावफलकावर. षटक क्रमांक आपण पाहतायत 5 6 षटकांचा सामना. 5वं षटक प्रगतीपथावर. पहिल्या इनिंगचा खेळ. प्रथम फलंदाजी करतोय गणपती वॉरियर्स. माफ करा, हे 4थं षटक असेल. यावेळी इनसाइड आउट केलाय. डीप वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. साधा लॉलीपॉप झेल इथं मात्र टिपला जातोय आणि इथं मात्र दुसरा हादरा बसतोय. फलंदाज माघारी परततोय. अमित नाईक दुसरा विकेट, दुसरा पतंग उडतोय तो गणपती वॉरियर्स पोंडा संघाचा डीजे. चेंडू प्रचंड वेगाचा चेंडू होता. अकोट टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवरती बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचा सोपस्कार पूर्ण केले विकेट किपरने. डॉट बॉल. धावेची तमाम शंका समाप्त. कुलवर चेंडू गती होती चेंडूला. इथं मात्र सुंदर फटका पाहायला भेटला पण मात्र इथं गोलंदाज चूक करतोय. कलेक्शन थोडं खराब आणि दोन्ही फलंदाज एक धाव ही सहजी पूर्ण करतायत. एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 45, टोटल 45, लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. प्रथमेशचा हा चेंडू खोलवर चेंडू अप्रतिम लेंथ होती. काहीसा अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता पापाचा आणि या चेंडूवरती कुठलीही धाव नाही. डॉट बॉल. धावेची तमाम शंका समाप्त होते. बऱ्याच वेळाने एक निर्धाव चेंडू. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या टोटल ही 45. ओव्हर द विकेट. दिशा इन चेंडू. दिशा भरकटे गोलंदाज. डाव्या एष्टीच्या बरासा बाहेर चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई केली प्रथमेश्वर आणि अतिरिक्त बोनस धाव आणि या बोनस धावाने 46 धावा. 46 टोटल. 2 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुढील चेंडू प्रथमेश राईट अप ओव्हर द विकेट पापासाठी. कमी गतीचा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन ऑन द राईटचा फटका पाहायला भेटतोय. प्रवास होतोय चेंडूचा शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 47 टोटल. यावेळी हाफ ट्रॅगर चेंडूवरती ऑन द राईटचा फटका केलाय. डीप वाईडिश लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास होतोय. एकच धावेत. एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. मयूरच्या बॅटमधनं एक सिंगल आणि या सिंगलने धावफलकावर धावसंख्या टोटल ही 48, 48 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय गणपती वॉरियर्स पोंडा संघ. डीजे.
तर पुन्हा एकदा मॅच कडे वळूया आपण. गोलंदाजीमध्ये बदल होते. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 5 घेऊन सज्ज होतोय सर्वेश नाईक. हा गोलंदाज सर्वेश नाईक समोर असेल अमय. या षटकातील पहिला चेंडू पेस करण्यासाठी अमय हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला आणि अमयला साथ देतोय प्रवीण नाईक. ही गोड जोडी मैदानात आपण पाहतोय. लेफ्ट हँडर आणि राईट हँड ही जोडी आपण कॉम्बिनेशन पाहतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. टॉप एज आहे. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातोय. एकच धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 49. 49 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आपण पाहतोय. सर्वेश नाईकचा पहिला चेंडू एक सिंगल. त्यानंतर स्ट्राईक मध्ये बदल होतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज असेल पापा प्रवीण नाईक पुढील चेंडू फेस करण्यासाठी. इथं मात्र फुल टॉस चेंडू. फुल लॉसचा फटका. उडाया गया. टाडा बाय बाय गुड बाय. चेंडू सी मा रेषा पार. भंडारी चषक 2024 षटकार. फुल टॉस चेंडूवरती फुल लॉसचा फटका प्रवीण नाईकच्या बॅट मधून आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल ही 55 टोटल. 55 धावा 55 टोटल. यावेळी उजव्या एष्टीवरचा चेंडू सोडून दिला जातोय. थोडा शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न झाला होता प्रवीण नाईकचा. डॉट बॉल. कमबॅक केले गोलंदाज सर्वेश नाईकने. व्हाईट लाईन व्हाईट यॉर्कर हा चेंडू. फुल टॉस गया. उडाया. चेंडू वैता वैता डायरेक्ट चंद्रार. सीमा रेषा पार. आला एक खणखणीत नेत्रदीपक षटकार प्रवीण नाईकच्या बॅट मधनं आणि 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली 61. 61 धावा. पुन्हा एकदा सर्वेश नाईक पुढील चेंडू घेऊन. डॉक्टर हा गोलंदाज यावे फुल टॉस चेंडूवरती अजून एक लॉफ्टेड फटका. स्टँड अँड डिलर. चेंडू सीमा रेषा पार. आउट ऑफ द पार्क. प्रवीण नाईक नावाचं वादळ घोंगतं या मैदानामध्ये. अप्रतिम पटका सजवलाय. टोटल 67 या 6 धावेने. सर्वेश नाईक वर आक्रमण होते. आतापर्यंत महागड षटक ठरते. इथं मात्र लोअर फुल टॉस चेंडू. गती होती चेंडूला. त्या चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेटला. एकच धावेल. अप्रतिम चांगलं क्रिकेट पाहायला भेटते प्रवीण नाईक कडनं. सेन्सिबल क्रिकेट. सिंगलने धावपलकावर धावसंख्या 68. 68 धावा धावपलकावर. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 68 टोटल. टीजे. गोलंदाजीमध्ये बदल घडतोय. प्रसाद नामक गोलंदाज सज्ज होते. या इनिंगचं सांगता करणारं भैरवी घालणारं अंतरिम षटक शेवटचं षटक स्लॉक ओव्हर षटक प्रसाद हा सज्ज होईल. प्रवीणसाठी हा चेंडू अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न झाला होता प्रवीणचा. बॅटची कडा आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात इथं 30 हादरा बसतोय पापा प्रवीण नाईक बॅक
टू द डगआउट. तर 16 चेंडूमध्ये 42 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं आल्या. तो सरते शेवटी प्रवीण नाईक हा माघारी परततोय. चांगलं योगदान दिलं आपल्या टीमसाठी, वैयक्तिक 42 धावांचं, आणि तो प्रवीण हा माघारी परततोय. त्यानंतर न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय अमीर गडेकर. अमीर गडेकर त्याला साथ देण्यासाठी अमय हा बॅटर. ही जोडी मैदानात डॉपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 68 टोटल, 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक आपण पाहतायत. या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण सामना, आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कुठला संघ या मॅचमध्ये संघर्ष करणार आणि कुठला संघ प्रगतीच्या वाटचालीवर जाणार हे पण पाहायचं आहे. सावंतवाडी 11 या संघाला पहिल्या विजयाचा नक्कीच प्रतीक्षा आहे. इथं मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचाने दोन्ही हात समांतर केले. पंचांकडनं दंडात्मक कारवाई होते प्रसादवर, आणि अतिरिक्त बोनस धाब्याने धावपलकावर धावसंख्या 69 टोटल, 69 धावा धावपलकावर. लास्ट ओव्हर. ओ यावेळी चेंडूला उडवलंय. उंचाई, दुरी, लंबाई, स्टँड अँड डिलोर, चेंडू सही मारायच्या पार. अप्रतिम फटका पाहिला. खिलाड़ी के मस्तक में दस्तक. 6 रनों के लिए भंडारी चषक षटकार. अमीर गडेकर एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्या बॅटमधनं षटकार येतोय. आल्या आल्या इरादे स्पष्ट केले, डगआउट मधून सेट होऊन आला, आणि आल्या आल्या आक्रमण. ओ यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. बॅटची कडा, हिडिंग एज, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण केली जाईल, आणि टोटल या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 76 धावा, 76 टोटल. पुढील चेंडू प्रसाद गोलंदाज सज्ज होते. पंचांच्या डाव्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट. खोलवर चेंडू हलक्या हाताने घेऊन काढले. चेंडूला सन्मान दिला, एक धाव पूर्ण केली जाईल. इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते. एकच धाव. टोटल 77. पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद गोलंदाज सज्ज आहे. समोर असेल अमीर गडेकर, त्याला साथ देतोय अमय. खोलवर चेंडू खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर, समोर केलाय. टिप आणि लॉंग आपला क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची फेक करतोय. ही बऱ्याच विलंबाने, तोपर्यंत 2 धाव्यांची लयलूट केली. अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, आणि कप्पल धावेने 2 धावेने धावपलके परावर्तित झाले. धावपलकर धावसंख्या 79. खोलवर चेंडू ऑन साइडला पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा, त्यानंतर चेंडूचा प्रवास, शॉट पाणले क्षेत्रामध्ये. इथं मात्र दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, आणि दुसरी धाव ही धोक्याची ठरेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागेल, आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. या मॅच मध्ये प्रथमतः नाणेफेक हरल्यानंतर गणपती वॉरियर्स फोंडा या टीमने फलंदाजी केली, आणि 6 षटकानंतर धावपलकावर धावा जमवल्या. त्या 80 धावा, 80 धावा जमवल्या, आणि या मॅच मध्ये टार्गेट असेल प्रतिस्पर्धी संघाला 81 धावांचं. 81 धावांचं पाठलाग या मॅच मध्ये कशा प्रकारे होतं हे पाहायचंय. 81 धावांचं बचाव केला जाईल का, की 81 धावांचं पाठलाग सहजासहजी केलं जाईल का या मॅच मध्ये सावंतवाडी 11 या टीमकडनं, हे पाहायचंय. थोड्या वेळात आपण वळूया दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे. डीजे
हॅलो हॅलो. संघाच्या कर्णधारांना सूचना आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. यानंतर सामना होईल तो शौर्य 11 पेंडेम वर्सेस शिवराम 11 बिचोली या दोन संघादरम्यान. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी त्वरित यायचंय. निर्धारित 6 षटकं 81 धावांचं तगडं लक्ष आणि 81 धावांचं लक्ष गाठण्यासाठी या ठिकाणी शिवराम उर्फ जीजी रेडकर स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला फलंदाज अमेय ही जोडगोळी मैदानावर या ठिकाणी सावंतवाडी संघाची. सावंतवाडी संघाला या स्पर्धेतील अस्तित्वासाठी या सामन्यामध्ये विजय हा क्रमप्राप्त असेल यात कोणतीही शंका नाही, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी पराभवाचा सामना केलाय. तर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज मयूर सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक पहिलं षटक फेकण्यासाठी. निर्धारित 6 षटकांचा सामना 81 धावांचं लक्ष. शिवराम हा फलंदाज हलकेच चेंडू टोलवतोय तो स्क्वेअर लेगचा इष्ण व क्षेत्ररक्षक पपन जोपर्यंत चेंडू अडवतोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. एकेर धावेने खात्याची सुरुवात होते ती सावंतवाडी संघाच्या. निर्धारित 6 षटकांचा सामना. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक, दुसरं षटक हे 50-50 षटक आणि या षटकामध्ये ज्या धावा निघतील त्या धावा निश्चितपणे या सामन्याचं भवितव्य ठरविणारे असतील यात कोणतीही शंका नाही. मयूर या ठिकाणी पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. आक्रमक शैलीचा अमय स्ट्राईकला सज्ज. एक धाव धावफलकावर एका चेंडूच्या सांगतेखेरीज. आज सलामीच्या फलंदाजांमध्ये बदल केला जातोय तो अर्थातच या ठिकाणी सावंतवाडी संघाकडनं सलामीची जोडी बदलण्यात येते व शिवराम उर्फ जीजी आणि त्याच्या साथीला अमेय रेडकर ही सलामीची बेनीची जोडी मैदानावर सावंतवाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानावर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर निघते ती एकेरी धाव. क्षेत्ररक्षक रचना या ठिकाणी सजविली जाते. एक डीप लॉंग ऑन व एक डीप एक्स्ट्रा कव्हर असे दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला होता. चेंडू पॅडला स्पर्श करतोय परंतु बाद होण्याचा कोणताही संभव या ठिकाणी उद्भवत नाही. चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडू अखेर धावसंख्या केवळ एकेर धावेवर ही स्थिरावलेली दिसते. 2 चेंडूंच्या सांगतेखेरीज 81 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर हा सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पडत नाही. या ठिकाणी मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी
क्षेत्ररक्षण व्यूहरचना पहा, सर्व खेळाडू या ठिकाणी सर्कलमध्ये दिसत आहेत. केवळ 2 खेळाडूंचा अपवाद वगळता ते 2 खेळाडू आहेत. आपण पाहतोय डीप फाईन लेग व एक डीप मिड विकेट या क्षेत्रात गोलंदाजी मार्फत या ठिकाणी गोलंदाज मयूर सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका सुरेखरित्या मात्र वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या दिशेने होत आहे. जर हा झेल टिपला गेला असता तर कदाचित एक सर्वोत्तम झेल म्हणून गणला जाऊ शकला असता. मात्र प्रयत्न या ठिकाणी मिड ऑफला फसतोय. बाकीचे सोपस्कार पूर्णत्वास नेले जात आहेत. एकेर धावेने अमेय स्वतःचं खातं खोलतोय व या ठिकाणी सावंतवाडी संघ पोहोचतोय. तो 2 धावांवर 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. पॉवर प्लेचं पहिलं वहिलं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी धावा या अपेक्षित असतील फलंदाजांकडनं आणि या अपेक्षित धावा झळकविण्याच्या प्रयत्नात सलामीची जोडी कार्यरत सावंतवाडी संघाची. फटका मोठा टोलवायचा होता मात्र अपेक्षित फटका काही निघत नाही. तो शिवराम याच्या माध्यमातून जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण होतोय. आणखी एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 3 धावांवर. खेळ समाप्त होतोय 4 चेंडूंचा. 4 चेंडूंच्या सांगते केलीस 3 धावा. अमेय स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतोय मयूर. याची गोलंदाजी, एक कंजूशी गोलंदाजी मयूर साकारताना या मैदानावर दिसतोय हे निश्चितपणे. ओव्हरपिच चेंडू, यावेळी मात्र चेंडू पाहिल्यानंतर आपला फटका हा दिलखुलासपणे टोलवतोय तो अमेय. चेंडूला पाठवतोय डीप लॉंग ऑफ क्षेत्रात. अमेयच्या खाती पहिल्या चौकाराची नोंद ही होते व या 4 धावांनी सावंतवाडी संघाची धावसंख्या 7 धावांवर परावर्तित ही झालेली आपण पाहतोय. बिनबाद 7 धावा, 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त. आपल्या पहिल्या वहिल्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी मयूर हा सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो अर्थातच या ठिकाणी अमेय आपल्या छोटेखानी खेळीमध्ये एका चौकाराचा समाविष्ट तो करतोय. ओव्हरपिच चेंडू, देखण्या फटका, चेंडूचा प्रवास हा डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आपले हात खोलतोय, आपले बाजू खोलतोय. चेंडू पाहिल्यानंतर मोठा फटका टोलवला जातोय. महत्वपूर्ण 10 धावा शेवटच्या 2 चेंडूंवर. पर्यायानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या सांगते केलीस बिनबाद 13 धावा या ठिकाणी सावंतवाडी संघ पाठलाग करतोय 81 धावांचा. डावातील दुसरं षटक हे 50-50 ओव्हरचं षटक. या षटकामध्ये चॅलेंज 16 धावांचं. जर 16 धावा फलंदाजांनी झळकवल्या तर अधिक 8 धावा या निश्चितपणे धावफलकावर झळकल्या जाऊ शकतील. मात्र जेवढ्या धावा कमी करतील त्याच्या निम्मे धावा या धावफलकातनं वजा केल्या जातील. असं काहीसं या ठिकाणी दुहेरी कैचित पकडणारं षटक हे चॅलेंज षटक या ठिकाणी म्हणून गणलं जात आहे आणि बहुधा हे चॅलेंजिंग षटक फेकण्यासाठी डावखुरा हाताचा गोलंदाज अमीर गडेकर याची वर्णी ही मैदानावर लागते. गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करणारा फोंडा गावचा रहिवासी मात्र आज या ठिकाणी भंडारी समाजाच्या सामन्यांमध्ये भंडारी समाजाचा एक घटक म्हणून आपल्या अष्टपैलुत्वाची झलक सादर करण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमीर गडेकर हा सज्ज व समोर आहे डावखुराचा शिवराम उर्फ जीजी. 13 धावा धावफलकावर बिनबाद. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त. आकुर्ताप्याचा चेंडू, फटका निघतोय फाईन लेगला. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी 4 धावा निघतायत म्हणजे चौकारानं या ठिकाणी शिवराम स्वागत करतोय अमीरचं. ज्या 4 धावांनी धावा निघतायत त्या 17 धावा. परिणामाची तमा बाळगायची नाही, केवळ या ठिकाणी धावा कुटण्याचं कार्य करायचं. शौर्य 11 पेडनेम आणि शिवराम क्रिकेटियर्स वारंवार आपल्यास या ठिकाणी बोलवणं करतोय. या सामन्यासाठी कृपया नाणेफेकीसाठी बिचोलीम संघ कर्णधार त्वरित या ठिकाणी यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आपली वाट पाहत आहे. 4 धावांनी धावफलक बदलतोय तो 17 धावांवर. 17 धावा धावफलकावर. परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र लेंथ चेंडूचा प्रवास घडवायचा होता तो अर्थातच या ठिकाणी डीप मिड विकेटला मात्र संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक पूर्ण करतोय तो चंदन नाईक. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल अपेक्षित नाही. 17 धावा बिनबाद. 1 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. चॅलेंज षटकामध्ये या ठिकाणी 4 धावा या निघतायत 2 चेंडूंवर. अजूनही 12 धावांचं कार्य अधुरं. 4 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी आकुर्ताप्याचा चेंडू हलके स्टोलविला जातोय तो एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत शॉर्ट कव्हरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. फेक जरूर केली होती मात्र बॅकअप वाखाणण्याजोगा फोंडा गोवा क्रिकेट संघाकडनं. त्यामुळे या ठिकाणी जीजीला मिळते ती केवळ एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 18 धावांवर. डावातील दुसरं षटक प्रगतीपथावर. बिनबाद 18 धावा. पाठलाग होतोय 81 धावांचा. महत्वपूर्ण चॅलेंज षटक या मैदानावर कार्यरत. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 3 चेंडूंवर धावा होत आहेत त्या 5 म्हणजे या उर्वरित 3 चेंडूंवर 11 धावा कुटण्याचं प्राथमिक लक्ष हे अर्थातच या ठिकाणी फलंदाज अमेय आणि जीजी या जोडगळीवर असेल.
लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावला जातोय, झेल टिपला जातोय. एक मोठा फटका, मिनी हेलिकॉप्टर उडविण्याचा बेत हा अमेयचा बेत राहतोय व झेलचित होऊन अमेय मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर ज्या फलंदाजानं आपली छाप या मैदानावर यापूर्वीच्या सामन्यात सोडली होती, तब्बल 33 धावांचं वाखाणण्याजोगं योगदान सावंतवाडीच्या डावात ज्यानं दिलं होतं, तो कल्पेश नाईक याची वर्णी लागते. फलंदाज म्हणून अमेय याची जागा करण्यासाठी 18 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. कल्पेश कांबळी या नावाचा फलंदाज या ठिकाणी मैदानावर जातोय, तो जागा घेण्यासाठी अमेय याची. व या षटकामध्ये पाहायचं आहे, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकीवर, 2 चेंडूंवर तब्बल 11 धावा कुटण्याचं कार्य अपेक्षित या ठिकाणी या षटकाचा फायदा घेण्यासाठी मैदानावर. 5 धावा आतापर्यंत या षटकात निघतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमीर सज्ज होतोय, तो कल्पेशला मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. आता मात्र उद्दिष्टापासून दूर राहील एवढं मात्र नक्की. अपवाद हा चेंडू नो बॉल ठरला गेला तर मात्र जर तर त्या गोष्टी या नियमबाह्य. प्रत्यक्षात मैदानावर अमीर गाडेकर वाखाणण्याजोगी कामगिरी करतोय. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर तो फलंदाजांना अक्षरशः नाचवतोय. 18 धावा धावफलकावर पूर्ण. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी चकला जातोय, तो फलंदाज केवळ 5 धावा या षटकात गणल्या जात आहेत. म्हणजे एकंदर धावातील 2 धावा या अजूनही कमी केल्या जात आहेत. पर्यायानं धावफलक या ठिकाणी 16 धावांवर विसावला जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. दुहेरी कैचीचं षटक म्हणजे अर्थातच या ठिकाणी 50-50 चॅलेंज षटक म्हणून ज्याला संबोधलं जातं. 16 धावांचं आव्हान, जर 16 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या तर अधिक 8. मात्र जर धावा कमी झाल्या तर जेवढ्या धावा जमविल्या जातील त्याच्या निम्मे धावा या वजा केल्या जातील. एकंदर 5 धावा धावफलकावर झळकवत आहेत या षटकामध्ये, त्यातील 2 धावा या वजा केल्या जात आहेत. त्यामुळे 18 धावांवरनं आता केवळ 16 धावा असा धावफलक दिसतोय. यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी शिवराम क्रिकेटियर्स नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम शिवराम क्रिकेटियर्स बिचोली नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व शौर्य 11 पेडणा क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण निर्धारित 6 षटकांच्या सामन्यात दिलं जात आहे. तरी दोन्ही संघांनी या सामन्याबाबतची दखल घ्यायची आहे. पेडणा संघ मैदानावर यायचा आहे. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाज पियुष वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय, तो शिवरामला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका निघतोय तो लॉंग ऑफच्या दिशेनं. मात्र झेल टिपण्याचा नाद सोडून चेंडू अडविण्यात क्षेत्ररक्षक धन्यता मानतोय. नाममात्र एकेर धाव शिवरामच्या खाती जोडली जाते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 17 धावांवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. 17 धावा विजयी उद्दिष्ट 81 धावांचं. 81 धावांचा पाठलाग करताना कल्पेशला या ठिकाणी कलात्मक फटकेबाजी सादर करावी लागेल. 2 चेंडूंवर तो धाव काढण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. त्यानंतर स्वतःला सावरतोय व पियुष याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला कल्पेश कांबळे नामक फलंदाज. एकंदर 17 धावा या धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास जोपर्यंत पॉइंट क्षेत्रात होतोय, एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 18 धावांवर. मजल दरमजल करत एकेरी दुहेरी धावानं या ठिकाणी धावफलक हालतात जरूर ठेवला जातोय. मात्र उद्दिष्ट आहे 81 धावांचं आणि 81 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके अति आवश्यक फलंदाजांच्या दृष्टिकोनातनं या सामन्यात असतील. उच्चवैशीच्या बाहेर बराच चेंडू जातोय. पियुषचा वाईडचा इशारा पंचांकडनं. एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 19 धावांवर. 19 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज पियुष आपल्या गोलंदाजी मार्कवर हा सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका, चेंडूचा प्रवास डीप फाईन लेग क्षेत्रात षटकारासाठी. असे फटके सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं अपेक्षित आहेत, कारण धावांचा डोंगर त्यांना पार करायचा आहे आणि त्या अपेक्षित फटक्यातील एक महत्वपूर्ण फटका हुकचा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकारासाठी जातोय व या 6 धावांनी पावशतक धावफलकावर म्हणजे 25 धावा या ठिकाणी सावंतवाडी संघाच्या 81 धावांचा पाठलाग करताना मैदानावर. बॉल वाईडचं सुरेख असं कार्य या ठिकाणी क्षेत्ररक्षक डंबा
आकाश उर्फ डंबा साकारताना दिसतोय आणि मैदानाच्या पलीकडे गहाळ झालेल्या चेंडूला परत एकदा मैदानावर पाठवत खेळ योग्य वेळी सुरू ठेवण्यास मदत देती डंबाची. 25 धावा धावफलकावर. पियुषच्या गोलंदाजीवर आकर्षक असा हुकचा षटकार. तोच फलंदाज शिवराम ज्यानं टोलविला खेळण्यासाठी सज्ज होतोय. पियुषची गोलंदाजी. फुलटॉस मध्येचा चेंडू, तगडा फटका, मात्र फटक्या मागे ताकद अपुरी पडते. सरळ झेल उडतोय तो डीप लॉंग ऑनला. स्वतःवर नाराज दिसतोय तो शिवराम, कारण फुलटॉस मध्येचा चेंडू होता. या चेंडूवर मोठा फटका अपेक्षित होता, अभिप्रेत होता, मात्र फटका चुकतोय, झेल उडतोय, झेल टिपला जातोय. 25 धावांवर सावंतवाडी संघाला बसतोय तो. एकंदरीत या ठिकाणी दुसरा हादरा झेलची धावून शिवराम मैदानाच्या बाहेर व शिवरामची जागा घेण्यासाठी अष्टपैलू असा खेळाडू सर्वेश नाईक याची वर्णी मैदानावर लागते. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. आखूड टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. या ठिकाणी वाईडचा इशारा होतोय. फेक येते ती अर्थातच नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 27 धावांवर. डावातील तिसऱ्या षटक प्रगतीपथावर 81 धावांचा पाठलाग करताना 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कल्पेश कांबळे खेळण्यासाठी सज्ज होतोय. या ठिकाणी पियुष याची गोलंदाजी. नवीन फलंदाज या ठिकाणी सर्वेश नाईक अर्थात नॉन स्ट्राईकला, तर पियुषाच्या गोलंदाजीचा सामना करेल तो कल्पेश. उजव्याशीच्या अक्क्यांचीचा बाहेर चेंडू जातोय. वाईडची दात मागितली होती, मात्र पंच सांगतायत की चेंडू मारण्याजोगा होता. फटका मारण्यास फलंदाज तो चुकतोय, त्यामुळे हा चेंडू मी गोलंदाजाच्या खाती वैध ठरवितोय. तोच गोलंदाज पियुष या ठिकाणी षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आपल्या गोलंदाजी मार्कवर 27 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपेच चेंडू, फटका या ठिकाणी हवेत. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, मात्र हा झेल होतोय की नाही पाहायचा आहे. रिले करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता, मात्र बहुधा शारीरिक भाषा लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाची सांगते की चेंडू टिपण्याच्या नादात त्याचा पाय सीमारक्षणाला लागतोय. त्यामुळे 6 धावा कल्पेशच्या खाती. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा. 3 षटकांच्या सांगते केलीस विजयी उद्दिष्ट 81 धावांचा पाठलाग करताना प्रति षटकामागे 11 धावांच्या धावगतीनं 33 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत. आता 48 धावांची गरज येऊन ठेपते. 18 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे अजूनही धावा अपेक्षित. प्रत्येक षटकामागे 16 धावा या धावगतीनं. 16 चेंडू 48 धावा. सर्वेश स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर कोणताही बदल अपेक्षित नाही. गोलंदाज या ठिकाणी अमीर वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघासाठी महत्वपूर्ण 4थं षटक फेकण्यासाठी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईकला डावखुराचा सर्वेश नाईक. 3 षटकांच्या सांगते केली 33 धावा या धावफलकावर. अमिर करेकर डावखुराचा गोलंदाज समोर आहे तो सर्वेश नाईक फलंदाज. हा कोळटाप्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जाऊन या ठिकाणी स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक चंदन नाईक पूर्णत्वास नेतोय. धाव काही निघत नाही. चेंडू निर्धाव 33 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षक योजना या ठिकाणी बदलली जाते. जो क्षेत्ररक्षक वायरिश गल्लीला क्षेत्ररक्षण करत होता त्याला या ठिकाणी बहुधा पॉइंट क्षेत्रात तैनात केलं जातंय. स्क्वेअर कटच्या संभाव्य फटक्यासाठी गोलंदाज अमीर गोलंदाजी मार्कवर सज्ज. याही वेळी लेंथ चेंडू, सुरेख असा चेंडू. चेंडूची गती काहीशी कमी केली होती आणि वेगानं फटका फिरवण्याचा इरादा हा अर्थातच या ठिकाणी फलंदाज सर्वेशचा असफल ठरतोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या सावंतवाडी संघाची 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावांचा पाठलाग करताना. परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमीर हा सज्ज. सर्वेशला आकुड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र पुढे सरसावतोय, पददालित्य दर्शवतोय आणि पॉइंटच्या डोक्यावरनं डीप पॉइंट क्षेत्रात चेंडूचा प्रवास जोपर्यंत होतोय. एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय 34 धावांवर.
एकेर दुहेर धावा या ठिकाणी फलंदाज कुठतायत, मात्र गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि त्याच मोठ्या फटक्याच्या शोधात एक षटकार ज्यानं टोलविलाय तो अर्थातच या ठिकाणी कल्पेश कांबळी खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज आमिर याची गोलंदाजी. चौतीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. धावातील या ठिकाणी चौथं षटक हे प्रगतीपथावर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीनं या ठिकाणी टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास जोपर्यंत स्क्वेअर लेग रिजन मध्ये होतोय केवळ एक धाव फलकावर झळकवली जाते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 35 धावांवर. एक कंजूशी गोलंदाजी निश्चितपणे या ठिकाणी आमिर साकारतोय. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न फलंदाजांचा तो हाणून पाडतोय. एकेर धाव्यांवर तो समाधान मानण्यास प्रवृत्त करतोय. 4 चेंडूंवर केवळ 2 धावा निघतायत आणि जमेची गोष्ट म्हणजे जसजशी कंजूशी गोलंदाजी होते होंडा संघ या सामन्यावर बऱ्यापैकी आपली मजबूत पकड ही सिद्ध करताना दिसतोय. 35 धावा धावफलकावर. रिव्हर्स स्वीपचा इरादा. यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडू हा डीप थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी यावेळी आवश्यक असलेला चौकार निघतोय. ज्या 4 धावांनी धावफलक स्थिरावतोय तो 39 धावांवर. धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात चौथं षटक हे प्रगतीपथावर. परला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. सुरेख असा फुलरलेन पद्धतीचा चेंडू. फलंदाज धावचीत होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका या ठिकाणी फलंदाज सर्वेश धावचीत होतोय. तिसरा हादरा बसतोय सावंतवाडी संघाला. 39 धावा या धावफलकावर. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 39 धावा 4 षटकांचा खेळ हा समाप्त. म्हणजे आता 42 धावांची गरज येऊन ठेपते अवघ्या 12 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरेश हा सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये टोलविला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत झेल टिपतोय. कल्पेशला माघारी मोठ्या फटक्याच्या नादात जावं लागतंय व चौथा हादरा सावंतवाडी संघाला. 39 धावा या धावफलकावर. नवीन फलंदाज प्रसाद याची वर्णी मैदानावर लागते. 39 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. लॉंग ऑफला झेल उडतोय. झेल टिपला जातोय. माघारी जावं लागतंय कल्पेशला. कल्पेशच्या जागी या ठिकाणी प्रसाद नामक फलंदाज. गोलंदाजीवर या ठिकाणी गोलंदाज गौरेश याला मिळतंय पहिल्या चेंडूवर एक सुयश. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. फटकार यावेळी सुरेखरित्या निघतोय. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. आल्या आल्या प्रसाद चौकार टोलवतोय. आपल्या आगमनाची वर्दी देतोय. 4 धावांनी धावफलक बदलतोय तो अर्थात 43 धावांवर. डीप लॉंग ऑफ क्षेत्र काहीसं खुलं ठेवलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आणि मिड ऑफला एक खेळाडू अशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना या ठिकाणी सजवली होती आणि ही क्षेत्ररक्षण व्यूहरचना भेदत लॉंग ऑफच्या दिशेनं एक साहसी फटका ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर टोलविला जात या ठिकाणी 4 धावांनी प्रसाद स्वतःचं खातं हे खोलतोय. 43 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात.
परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. मिनी हेलिकॉप्टर उडविलं जात आहे. मिनी हेलिकॉप्टर हे सीमारेषेच्या पलीकडे असं म्हणतात विलीन होत या ठिकाणी मार्गक्रमण करता येते 4 धावांसाठी. सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके प्रसादचे निघत आहेत, ज्या 4 धावांनी धावसंख्या स्थिरावली जाते ती 47 धावांवर. सत्तेचाळीस धावा ह्या धावफलकावर. अजूनही 34 धावांची नितांत गरज. 9 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव सज्ज होतोय. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवायचा होता. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. चेंडू निर्धाव काढला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल या ठिकाणी अपेक्षित नाही, म्हणजे अजूनही 34 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सज्ज. समोर आहे फलंदाज तो प्रसाद. गौरव राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. सलग 2 चौकारानंतर 2 चेंडू हे निर्धाव. आपल्या सफलता प्राप्त षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गौरव. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं समोर आहे फलंदाज प्रसाद. 4 चेंडूंवर 8 धावांचं योगदान देतोय. ओव्हरपिच चेंडू. फटका निघतोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं व चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बहुधा प्रवास करतोय. तो 4 धावांसाठी चौकारानं खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा. 5 षटकांमध्ये धावा होत आहेत त्या 51. राहिले चेंडू 6. 52 धावा धावफलकावर या ठिकाणी जमा होत आहेत व आता चेंडू शेष राहत आहेत ते अर्थातच या ठिकाणी 6 व 6 चेंडूंवर तब्बल 29 धावांची नितांत गरज या ठिकाणी सावंतवाडी संघाला. प्रथम फलंदाजी करताना तगडी धावसंख्या 80 अशी धावफलकावर झळकवली गेली. खास करून फलंदाज प्रवीणनं झळकवलेल्या 42 धावा या डावाचं आकर्षण ठरतायत आणि त्यानंतर बचावात्मक पवित्रा घेताना अमीर गडेकर एक किफायतशीर गोलंदाजी या मैदानावर साकारतोय. कंजूशी गोलंदाजी साकारतोय आणि त्या अमीरची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघांना धावांचा संघर्ष करण्यास प्रवृत्त करते. परिणाम आपण पाहतोय 5 षटकं 52 धावा. शेवटचे 6 चेंडू शेष. 6 चेंडूंवर आवश्यकता 29 धावांची. शेवटचं निर्णायक षटक फेकण्यासाठी पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय तो. काय म्हणतोय म्हणजे 6 चेंडू 30 धावा असं समीकरण. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. गोलंदाज विश्वजित याची वर्णी ही लागते. 6 चेंडू 30 धावा म्हणजे 5 षटकात या ठिकाणी अभिप्रेत असतील ते फलंदाजांकडनं. पहिला चेंडू आखोड टप्प्याचा फुलचा फटका मारण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल होतोय. चेंडू मिड ऑफच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. नाममात्र एकेरी धाव धावफलकावर झळकवली जाते. आता मात्र 29 धावा 5 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विश्वजित एक 12-15 पावलांच्या रनअपसह या ठिकाणी पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय व ज्या फलंदाजांना 3 चौकार आतापर्यंत आपल्या छोटेखानी खेळीत नोंदविलेत तो प्रसाद खेळण्यासाठी सज्ज होतोय. विश्वजित याची गोलंदाजी. 5 चेंडू 29 धावा. फटका मोठा टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यशरक्षक चंदन नाईक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. आता मात्र आव्हान काहीसं खडतर हे दिसतंय. प्रवास हा खडतर होताना सावंतवाडी संघाचा दिसतोय. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना विजय अपेक्षित होता, मात्र या ठिकाणी विजयशील त्यांना काही प्राप्त होत नाही. ते विजयापासून काहीसे दूर राहत आहेत या मैदानावर. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज पुढे सरसावतोय. पददलिताच्या जोरावर फटका टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास हा अर्थातच या ठिकाणी डीप लॉंग ऑनच्या दिशेनं नाममात्र एकेरी धाव. च्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय. अर्थातच या ठिकाणी तो 52 धावांवर 53 धावांवर 53 धावा या धावफलकावर. विश्वजित गोलंदाजीवर सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू या ठिकाणी मार्गक्रमण जरूर करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडूचं मार्गक्रमण हे यष्टिरक्षक चंदनच्या हाती. पर्यायानं विश्वजितला सफलता प्राप्त होतोय. अनुज मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन जातोय. आणखी एक हातरा 5वा हातरा सावंतवाडी संघाला. 5 कड्यांच्या मोबदल्यात 53 धावा या धावफलकावर.
नवीन फलंदाज गणेश करगुटकर याची वर्णी ही मैदानावर लागते. केवळ औपचारिकता या सामन्यातील शेष गोलंदाजी मार्फत गोलंदाज विश्वजित षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पूल पद्धतीचा फटका, चेंडू हा डीप स्क्वेअर मिड विकेटच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. बॅकअप व्यवस्थितरित्या केलं जाते, त्यामुळे केवळ एकेर धावेवर समाधान. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 54 धावांवर. 54 धावा धावफलकावर सामन्याचा शेवट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज विश्वजित हा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज होतोय. फटका टोलविण्याचा प्रयत्न असफल. यष्टिरक्षकाच्या हत्ती झेल या ठिकाणी निघतोय, झेल टिपला जातोय. 6वा हातरा सावंतवाडी संघाला एका मोठ्या विजयासह सलग दुसरा विजय या ठिकाणी फोंडा क्रिकेट संघ साकारताना या सामन्यामध्ये दिसतोय, या मैदानावर दिसतोय. विजयी फोंडा संघाचं हार्दिक अभिनंदन. यानंतर सामना होईल तो शौर्य 11 पेडनेम वर्सेस शिवराम क्रिकेटियर्स बिचोलीम या दोन संघादरम्यान. शिवराम 11 क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. शौर्य 11 पेडणे क्रिकेट संघाला निर्धारित 6 षटकांमध्ये फलंदाजीचं निमंत्रण दिलं जाते आणि एकतर्फी सुरू असलेल्या सामन्यामध्ये वरचष्मा या फोंडा क्रिकेट संघाने दर्शविला. त्या फोंडा क्रिकेट संघाचा फलंदाज या ठिकाणी प्रवीण सामनावीर पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. सलामीला फलंदाजीला आला, 16 चेंडूंचा सामना केला, तब्बल 42 धावांचं वादळी योगदान, 5 षटकार